So happy faces, the wait is over. कधी येणार कधी येणार कधी येणार, राईट. सो आलिया, बट द नेक्स्ट क्वेश्चन इज एक्झाम कधी असणार, सिलेबस काय असणार, कारण प्रश्न संपत नाही. सो हेन्स आय एम देअर टू गिव्ह यू आन्सर, कारण की ऍड पहिले चांगल्याने आपण वाचू. असं होत नाही की सिलेबस सोबत आला, कारण की ऍड मध्येच काही गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत की त्याच्यासोबत त्याचं सिलेबस येणार नाही. पहिले फॉर्म फिलिंग होईल, फॉर्म फिलिंगची डेट सबमिट होईल, मग ते सांगतील की देर आर द मेनी अप्लिकेशन फॉर्म्स, हेन्स वी नीड टू टेक द एक्झाम, आणि त्याच्यानंतर सिलेबस येईल आणि पुढे प्रोसेस. दिस इज द प्रोसेस, कारण की ऍड मध्येच असं लिहिलंय. आपण एकदम पहिले चांगल्याने ऍड बघू, मग सगळ्यांचा क्वेश्चन सेम आहे. एटीपी पण आली आहे, टीपी पण आली आहे, आम्ही काय करायचं, म्हणजे सॉरी टीपीए पण आली आहे. तर आता याच्यात कन्फ्युजन आहे, तर याच्यात काय करायचं. सो तो प्रश्नाचं उत्तर घेऊ आणि देन विल मूव्ह फॉरवर्ड. ठीक आहे. सो पहिले ऍड मध्ये हे आता सगळ्यांना, म्हणजे एवढं तर सगळ्यांनीच वाचलेलं आहे की टोटल नंबर ऑफ वेकेन्सीज किती आहेत, बायफर्गेशन कसं आहे त्यांचं. 15 तारखेपासून आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि 6 नोव्हेंबर, म्हणजे एक असं समजा की 7 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण प्रोसेस होणार आहे. म्हणजे 15 ऑक्टोबर पासून तर 7 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण प्रोसेस होणार आहे. जवळपास 25 एक दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस संपवायची आहे. फॉर्म फिलिंग, चलान, प्रिंटिंग, सगळं करून 7 नोव्हेंबर पर्यंत तरी तुम्हाला सिलेबस येणार नाही. ठीक आहे. मी सांगते आपण की बाबा मॅडम मागच्या वर्षीचा सिलेबस वगैरे सगळं सांगते, फक्त मी सध्या आपण ऍड डिस्कस करू अँड देन विल गो मूव्ह फॉरवर्ड, राईट. सो 7 नोव्हेंबर पर्यंत ह्या गोष्टी आहेत. एज क्रायटेरिया आपल्याला माहिती आहे की ओपन साठी 38 आहे आणि कॅटेगरी वाईज हा 43, 45 आहे, राईट. त्याच्यानंतर हा म्हणजे ऑब्विसली RR रूल्स आल्यानंतर इट वॉज क्लिअर की सिव्हिल इंजिनियर अप्लिकेबल होणारच आहे. सो हे RR रूल जो माझा युट्यूबला व्हिडिओ आहे, जर कोणी बघितला नसेल तर तो पण बघा. RR रूल मध्ये क्लिअर होतं की सिव्हिल इंजिनियर्स आर अप्लिकेबल, आर्किटेक्ट्स आर अप्लिकेबल, प्लॅनर्स आर ऑल्सो अप्लिकेबल. सो या सगळ्या गोष्टी याच्यात प्रॉपररित्या दिलेल्या आहेत शैक्षणिक भारतामध्ये. आता बघा, जो इम्पॉर्टंट आहे तो आहे निवड प्रक्रिया. ही प्रत्येक वेळेस ऍड मध्ये काय असतं की ऍक्च्युली दिस इज डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि डिरेक्टली इंटरव्ह्यू होतील, राईट. पण मात्र जर का अप्लिकेशन हे 3 टाइम्स, म्हणजे जेवढे केवढे अप्लिकंट पोस्ट आहे त्याच्यापेक्षा तिप्पट किंवा तिप्पटपेक्षा जास्त अप्लिकेशन्स आले तर आम्ही एक्झाम घेऊ. प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावली तरतुदी वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांना मुलाखती घेणं सोयीस्कर नसेल तर त्याच्यासाठी एक्झाम घेण्यात येईल. ही याच ऍड मध्ये नाही, मागच्या दोन्ही ऍड मध्ये सुद्धा होतं. म्हणजे आताच्या ऍड मध्ये काय आहे की बाबा फक्त इंटरव्ह्यू होतील, पण मात्र ऑब्वियस आहे हे नेहमीच होतं. 3 टाइम्स म्हणजे काय, सपोज करा ना 150 लोक ही असेल आणि 3 टाइम्स ही कन्सिडर घे, 450 पेक्षा जास्त तर अप्लिकंट असणारच आहे फॉर शुअर. आणि जर का तेवढे अप्लिकंट त्याच्यापेक्षा जास्त आहेत तर त्या गोष्टीची एक्झाम घेण्यात येईल. म्हणजे आजपासनं इट इज कन्फर्म दॅट याची एक्झाम होणार आहे, कारण की अप्लिकंटच जास्त आहे. क्लिअर आहे हा पॉइंट इथे. म्हणून ऍड सोबत सिलेबस नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल, जेव्हा तुम्ही फॉर्म भरण्याची मुदत पूर्ण संपेल तेव्हा ते परत एक नोटिफिकेशन काढणार की आम्हाला प्राप्त झालेल्या ज्या काही अप्लिकेशन्स आहेत ते जास्त प्रमाणात आले असल्यामुळे आम्ही या परीक्षेची एक्झाम घेतो आहे, MCQ बेस्ड एक्झाम घेतोय आणि दिस इज द सिलेबस.
क्लिअर आहे हा पॉइंट? कालपासून जे मेसेज होता की मॅडम सिलेबस काय आहे, सिलेबस का आला नाही, कारण की ऍड मध्येच सध्याच्या स्थितीत इट इज अ ओनली इंटरव्ह्यू बेस. कळलं आहे हा पॉइंट? सगळ्यांचा क्लिअर झालाय? जेवढ्यांनी मेसेज केला हा पॉइंट क्लिअर झाला असेल. आता सेकंड पॉइंट हा इथे आहे की मागच्या ऍड मध्ये आणि या ऍड मध्ये दोन गोष्टी ऍड ऑन झालेल्या आहे. एक तर ठीक आहे, तो मागासवर्गीय असल्याबद्दलचा पुरावा आहे अँड दॅट इज ओके, बट वन मोर न्यू पॉइंट इज ऍडेड विथ द पॉइंट नंबर 16. जे लोक आर्किटेक्ट आहेत त्यांच्यासाठी इथे लिहिलेलं आहे की त्यांनी दे शुड बी द रजिस्टर्ड विथ COA, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर सोबत त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि त्याचा सर्टिफिकेशन यू नीड टू अटॅच्ड इन दॅट थिंग. ठीक आहे, सगळ्यांचा प्रश्न आहे की एक तर एक आहे पण रिन्युअल नाही झालेला आहे किंवा नाहीच आहे, अजून आम्ही अप्लाय नाही केल्या. सो मी एक प्रॉपर युट्यूबला व्हिडिओ बनवेल की कसं अप्लाय करायचंय, बिकॉज इट इज लिटिल लेंथीएस्ट प्रोसेस आणि हे पण सांगते की ते एवढ्या लवकर येणार नाहीये. म्हणजे आज अप्लाय केला आणि उद्या तुम्हाला काउन्सिल ऑफ रजिस्ट्रेशन मिळेल असं नाहीये. पण ऍटलीस्ट या केसला आपण काय करू शकतो, जेव्हा तुम्ही अप्लिकेशन कराल तेव्हा तुम्हाला एक मेल सुद्धा येईल, ऍट द एंड एक मेल येईल की नाऊ यू आर एनरोल्ड, आणि तुम्हाला ते हार्ड कॉपी मध्ये दिल्लीला पाठवावं लागेल आणि तिथं परत त्यांचं पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचं म्हणजे रजिस्ट्रेशन मिळेल तुमचं, राईट. पण आत्ताच्या सध्याच्या स्थितीत तरी म्हणजे आजच दुपारपर्यंत मी तो व्हिडिओ टाकेल आणि फुल प्रोसेस अप्लाय करून आजच सगळ्या आर्किटेक्टनी ज्यांच्याकडे रिन्युअल नाही आहे किंवा रजिस्ट्रेशन नाही आहे, तुम्ही हे आजच करा, सो दॅट जेव्हा तुम्हाला मेल येईल. असं होतं खूपदा की 15 दिवसात मेलवर तरी कन्फर्मेशन येऊन जातं आणि हार्ड कॉपी 1.5-2 महिने लागतात. पण एटलीस्ट वी शुड हॅव समथिंग टू अपलोड इट. तो आपण अपलोड करणारच आहे की आम्ही अप्लाय केलेला आहे, पण ऑन अ सेफर साईड आजच अप्लाय करा, सो दॅट तुम्हाला मे बी इट मे पॉसिबल दॅट की 4 नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन येईल, विच इज व्हेरी रेअर चान्सेस. ठीक आहे, सो हा एक आर्किटेक्चरचा पॉइंट आहे, आर्किटेक्टवाल्यांचा पॉइंट आहे जो सगळ्यांना कन्फ्युजन मध्ये होता की मॅडम आता जर का नसेल रजिस्ट्रेशन तर काय करायचं, किंवा रजिस्ट्रेशन आहे पण त्याला यावर्षी रिन्युअल केलेलं नाहीये तर काय करायचं. सो दिस इज द सोल्युशन. जो काही मेल असेल त्याचं PDF करून आपण ते अटॅच करू. सो दिस इज वन ऑप्शन फॉर दी रूल नंबर 16. स्टील आय एम स्ट्रगलिंग की याला अजून काही प्रॉपररित्या काही करता येतं का, बट दिस इज फॉर शुअर द सेफेस्ट ऑप्शन. ठीक आहे, सगळ्या आर्किटेक्ट लोकांना हा प्रश्नाचं उत्तर मिळालंय, घाबरू नका, काहीतरी होईल त्याचं, दॅट इज फॉर शुअर. ठीक आहे, चल इथपर्यंत. ऍड मध्ये आता कोणाला प्रॉब्लेम आहे का? ऍड मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? मग मी आपली स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करेल की हाऊ वी नीड टू डील विथ इट. आता ऍड मध्ये आय गेस एव्हरीथिंग इज प्रॉपरली क्लिअर्ड की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत, कधीपर्यंत भरायचं आहे. आर्किटेक्टवाल्या लोकांसाठी जो म्हणजे डिफिकल्ट पॉइंट आहे दॅट इज 16th पॉइंट, त्याचं सोल्युशन काय आहे, या सगळ्या गोष्टी सोबत सोबत टीपीच्या साठी सुद्धा गोष्टी आहेत की ज्या मला कालपासून खूप मेसेजेस होते की टीपीला का बरं प्रायव्हेटवाला दिला नाही. त्यांनी प्रायव्हेटवाला दिला आहे, but it should be totally related to town planning and valuation. मी आता फॉर एक्झाम्पल मी इरिगेशन मध्ये काम करतो, इट इज नॉट एट ऑल
रिलेटेड टू टाउन प्लॅनिंग, किंवा मी एखाद्या रिअल इस्टेटवाल्यांकडे डिझायनिंगचं काम करतो. इट इज नॉट रिलेटेड टू द टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन. इट इज रिलेटेड टू द आर्किटेक्चरल फर्म. इट इज रिलेटेड टू द आर्किटेक्ट. सो इट इज व्हेरी क्लिअर दॅट की तुम्ही काही करा. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही क्रिसिलमध्ये काम करताय, तुम्ही MIDC मध्ये काम करताय, तुम्ही PWC मध्ये काम करताय आणि त्याच्यात तुम्ही DP बनवणं, TP स्कीम बनवणं हे कामं आहेत. सो येस, इट इज रिलेटेड टू द टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन. प्रायव्हेट अलाउड आहे, तिथे क्लिअरली लिहिलेलं आहे प्रायव्हेटचा सुद्धा 3 years एक्सपिरियन्स इज अलाउड. त्याचा अर्थ असा होतो की इट शुड बी, म्हणजे काहीतरी आपण करायचं आणि त्याला ओढून ताणून सांगायचं की इट इज रिलेटेड टू द टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन, असं नाहीये. इट शुड बी रिलेटेड टू इट. इट शुड बी रिलेटेड टू सँक्शनिंग. इट शुड बी रिलेटेड टू दी RP, DP, TP scheme. It should be related to the policy making, but not designing, but not architectural things. So TPच्या साठी असा एक्सपिरियन्स असायला हवा. असं नाहीये की त्यांनी प्रायव्हेटवाल्यांना नाही म्हटलंय. ऑब्वियसली there are the big firms which works. For example, All India Local Self Government सुद्धा आहे. There are the many firms की जी टाउन प्लॅनिंग मध्ये काम करतात आणि CDP बनवतात, CSP बनवतात, DP बनवतात, RP बनवतात. सो येस, त्यांचं एक्सेप्ट होईल. क्लिअर आहे गौरव? सो अननेसेसरी काहीतरी करत आहात, म्हणजे रिलेटेड टू सिव्हिल आणि आर्किटेक्ट, अँड यू आर गोइंग टू प्रूव्ह इट की आय एम related to the town planning. So no, that is not going to consider. But yes, if you are working, clear? Sure. So the now next big question is what I do. Current syllabus 100% वेगळा आहे. प्लॅनिंग असिस्टंट आणि ATP, आणि तुम्ही न्यू नाहीयेत. मागच्या 2 वर्षापासून ही ऍड सोबतच येते. ज्या दिवशी PA ची ऍड आली, इट इज डॅम शुअर दॅट की पुढच्या 20-25 दिवसात ATP ची ऍड येणार आहे. दिस इज सो कॉमन सेन्स बाय द पास्ट एक्सपिरियन्स. कारण की जर का तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार केला तर दिस इज करेक्ट ऑल्सो. ठीक आहे, ठीक आहे, मी त्याच्यावर एक्सप्लेन नाही करणार. पण ज्या दिवशी PA ची ऍड आली, इट इज डॅम शुअर दॅट 20-25 दिवसात ATP ची पण ऍड येईलच. ठीक आहे. सेकंडली, आता बघा दोघांचा सिलेबस टोटली वेगळा आहे, राईट. इथे प्लॅनिंग असिस्टंट साठी तुम्हाला पूर्ण सिव्हिल प्लस नॉन टेक हे सगळं वाचायचंय. सध्या ATPचा सिलेबस आला नाहीये, पण ATPच्या सिलेबस मध्ये ऑलमोस्ट गोष्टी सेम असणार आहे. मी सांगते पुढे सिलेबस मागच्या वर्षीचा आणि त्याच्यात काय बदलू शकतं असं मला वाटतं, ते मी एक्सप्लेन करते. आणि इथे 100 म्हणजे इथलं आणि इथल्या सिलेबस मधला एकही पॉइंट मॅच होत नाही. सो इन दॅट केस व्हॉट शुड वी डू? मी सगळ्यांना सजेशन देते की दोन्हीही सोबत करा. इफ यू हॅव टाइम, डू इट पॅरलल. कारण की येस, जे म्हणजे जे खूप दिवसापासून अभ्यास करतात आहे, ATP त्यांच्यासाठी एका गुड लेवलला येऊन पोहोचली असेल, PA ची तयारी चालू असेल. फर्स्ट, ज्यांनी अगोदरपासून टाइम मॅनेजमेंट, त्यांना माहिती होतं हे की ATP तर फॉर शुअर येणार आहे, PA पण येणार आहे. सो दे स्टार्टेड स्टँडिंग फ्रॉम टू अर्ली. मीन्स एज्युफेस्टची फर्स्ट बॅच स्टार्टेड इन द मंथ ऑफ मार्च, राईट. सो येस. सेकंडली, आता काय करायचं, दॅट इज द थिंग. आता आम्ही दोघांना कसं मॅनेज करायचं. सो जर का तुम्ही PAचा सिलेबस बघाल तर इट इज टू लेंदी. PAच्या सिलेबस मध्ये तुम्ही जर का म्हणाल की आम्ही आता सगळे व्हिडिओज बघून
सगळ्या टॉपिकला डिटेल स्टडी करतो, तर मग डेडिकेटेडली पीए कर. कारण की ऑलमोस्ट 20 ते 22 सब्जेक्ट्स आहेत. जर का तुम्ही एका सब्जेक्टला 2 दिवस दिलं तरी यू हॅव लेस टाइम, कारण की याची डेट अनाऊन्स झालेली आहे आणि सगळं राईट. सो जर का तुम्हाला पीए इतक्या डीप मध्ये करायचं असेल की प्रत्येक युनिट करायचं आहे, ऍप्टी करायचं आहे, रिझनिंग करायचं आहे, इंग्लिश करायचं आहे, मराठी करायचं आहे, सो डू इट ओनली द पीए. जसं मी सगळ्या डिप्लोमा होल्डर्सला सांगेन की म्हणजे जे सध्या बेसिक डिप्लोमा आहे आणि ज्यांचं इंजिनिअरिंग सुरू आहे, गो फॉर द पीए, कारण की तसंही एटीपी साठी आपण बसणार नाहीये. सो दॅट टाइम आय विल सजेस्ट की पूर्ण करा. पण आता कोणता एखादा सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहे, ही हॅज बोथ द ऑप्शन, प्लॅनिंग असिस्टंट सुद्धा आणि एटीपी सुद्धा. सो आय विल सजेस्ट की आपण प्लॅनिंग असिस्टंट एक केक वरची चेरी समजू, की बाबा झालं तर खूपच चांगलं. ठीक आहे, तर प्लॅनिंग असिस्टंट मध्ये मग याचा अभ्यास कसा करायचा, जेवढे एमसीक्यूज प्रत्येक टॉपिक वर सोडवता येईल तेवढ्या एमसीक्यूजची प्रॅक्टिस सुरू करा. कारण की याच्यात फक्त एकच फायदा होणार आहे की जर का तुम्ही 100 एमसीक्यू वाचले आणि त्याच्यातले 2 एमसीक्यू, 10 एमसीक्यू, 15 एमसीक्यू चे सेम क्वेश्चन, म्हणजे ऑब्विसली काही डिजिट इकडे तिकडे करून, पण लॉजिकली जर का थोडेफार सेम पेपरमध्ये आले तर दॅट इज गोइंग टू गिव्ह यू अ बेनिफिट. ऍप्टी, रिझनिंग, इंग्लिश, मराठी, दिस इज ऑल द अदर पार्ट. सो वेटेज पहिले लक्षात घ्या की सर्वेला जास्त वेटेज असतो, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला जास्त वेटेज असतो, त्या गोष्टीसाठी वेटेज जास्तसाठी त्याचे एमसीक्यूज जास्त सोडवा. 2 ते 3 तास डेली प्लॅनिंग असिस्टंटला द्या अँड हॅव अ थिंग की मला कसं अभ्यास करायचा आहे. दिस इज अ ऍड ऑन पोस्ट की जर का मला मिळाली तर खूपच चांगलं, आणि दिस इज अन अप्पर पोस्ट ज्याच्यासाठी मला 100% द्यायचंय. का? इट इज नॉट बिकॉज एटीपी वरच्या लेवलचे, इट इज बिकॉज प्लॅनिंग असिस्टंटचा सिलेबस मोठा आहे आणि टाइम कमी आहे. सो दिस इज ओनली द स्मार्ट वर्क. नाही तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेच आहे की डिटेल मध्ये करा, पण डिटेल मध्ये करत असाल तर फक्त पीए करा. दोन्ही बॅलन्स होणं थोडं कठीण. तुमच्यात तेवढी एनर्जेटिकली अभ्यास करण्याची आणि सगळं असेल तर आय एम डॅम शुअर तुम्ही पीए आणि एटीपी दोन्ही डिटेलमध्ये करू शकता. बट ज्यांना कुठे थोडंफार आहे की मला हे पण आहे, मला ते पण आहे, त्याच्यामुळे काय, तर दिस इज वन ऑप्शन दॅट यू कॅन फॉलो, राईट. सो पीए साठी काय करा, 2 ते 3 तास एमसीक्यू सॉल्विंग प्रॅक्टिस ठेवा. ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे, अश्विन सरांचं एक लेक्चर येणार आहे अबाउट द वेटेज अँड अबाउट हाऊ यू कॅन प्रायोरिटाइज द टॉपिक. सो त्याच्यावरती एक आज किंवा उद्यामध्ये एक व्हिडिओ येईल, त्याच्यात तुम्ही त्या अनुषंगाने प्लॅनिंग असिस्टंटच्या वेटेजनुसार तुम्ही तो सब्जेक्ट घ्या आणि तुम्ही तो सब्जेक्ट त्याच्यात करा, राईट. दिस इज ऑल अबाउट प्लॅनिंग असिस्टंट. व्हॉट अबाउट एटीपी? एटीपीला बघा, एटीपीचं ना कसं आहे की ज्यांना इंटरेस्ट आला पहिल्या 2-3 लेक्चर्स मध्ये, ज्यांना इंटरेस्ट आला ना त्यांच्यासाठी 3 ते 4 तास डेली इज इनफ. जर का इथे माझे ओल्ड स्टुडंट्स असेल, सो दे वेअर फ्रॉम द सिव्हिल बॅकग्राऊंड और आर्किटेक्ट बॅकग्राऊंड, बट दे स्टार्टेड लव्हिंग प्लॅनिंग, कारण की इंटरेस्टची गोष्ट आहे ही. याच्यात कोणत्याही गोष्टी मगप नाहीये, याच्यात फक्त आणि फक्त लॉजिकली इंटरेस्ट डेव्हलप करावा लागतो. लॉ आहे, पण तो लॉ पण खूप म्हणजे
अंडरस्टँडिंग वाला पॉइंट नाही आहे. सो इथे जेव्हा मी लिहिलं होतं की प्रॅक्टिस ॲज मच ॲज MCQ, बट इथे लिहिते अंडरस्टँड द कन्सेप्ट. मी तुम्हाला सांगते आजपासनं मॅडम टेस्ट सिरीज टाका, मॅडम टेस्ट सिरीज टाका नका करू. मी चांगल्याने टेस्ट सिरीज टाकेल, मी चांगल्याने MCQ फ्रेम करेल, मी सगळं करेल. फर्स्ट क्लिअर युअर कन्सेप्ट. बघा का सांगते, 2 पेपर आहे तुमच्याजवळ आता, 18चा आणि 22चा, राईट. 18चा पेपर बघाल तुम्ही तर इट वॉज त्यावेळेस प्लॅनिंगचं एवढं बूम नव्हतं. 22ला बूम आलं, पण अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली पेपर इझी निघाला, राईट. पण डॅम शुअर दिस पेपर विल बी 100% ऑन दी कन्सेप्ट. म्हणजे तुम्हाला कितपत ते डिटेल कळलेलं आहे कन्सेप्ट, डीपी म्हणा, आरपी म्हणा, टीपी स्कीम म्हणा, UDCPRचे कोणते कन्सेप्ट, याच्यावरती असण्याची शक्यता आहे असं आम्हा फॅकल्टीला वाटतं. ठीक आहे, कारण की इट इज अ सेफेस्ट वन. जर का कन्सेप्ट कळला असेल, पेपर इझी आला तरी यू कॅन अटेम्प्ट इट, आणि पेपर डिफिकल्ट आला तरी यू कॅन अटेम्प्ट इट. सो जी पण बॅच किंवा जे पण सेशन्स एज्युफेसला होतील विल बी मोर ऑन द कन्सेप्ट वाला थिंग. बिकॉज पॅटर्नही तुम्ही बघाल, वेटेजही बघाल तर 18 मध्ये वेगळं आहे, 22 मध्ये वेगळं आहे. सो इट इज इम्पॉर्टंट. मी आज ATP करते ना, मला माहिती आहे की काय 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 हे होणार आहे. MRTP आहे, ज्याच्यात RP DP TP स्कीम आहे, डेव्हलपमेंट चार्जेस आहे, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. UDCPR आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे. मग व्हॅल्युएशन आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे. स्टील एवढं केल्यानंतरही इट इज ओनली द 50 to 60%. यू कॅन नॉट स्किप द रेस्ट 40. त्या रेस्ट 40 मध्ये सुद्धा आपल्याला अचीव करायचं आहे ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर स्कीम्स, या सगळ्या गोष्टी. सो येस, इथे इम्पॉर्टंट इज कन्सेप्ट. मी जास्त MCQ सोडवतो आणि मला जास्त येणार, नो. पॉप्युलेशन बदलली की सजेशन ऑब्जेक्शन्स बदलतात, पॉप्युलेशन बदलली की हे होतं. MCQ मगअप करून इथे खूप रेअर चान्सेस आहे की आपण पास. सो द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर दिस एक्झाम इज दिस, राईट. अंडरस्टूड. या दोघांमधला काय गोष्ट आहेत हे कळलंय. मागच्या वर्षीचा सिलेबस जर का आता आपण बघितला, तुम्हाला आत्ताच माहिती असेल बॅच 1 आणि बॅच 2 मध्ये सरांनी अर्बनायझेशन आणि स्कीम्स घेतल्या. मला जे वाटतं, आम्हाला जे वाटतं की याच्यात काय बदल होऊ शकतात, जसं PMAY 2.0 आलेली आहे आणि दॅट इज डिटेल्ड वन अँड दॅट इज डिफरंट वन. ठीक आहे. सो जर का बॅच 2 ला तुम्ही बघाल, बॅच 1 ला PMAY शिकून झालं, पण PMAY 2.0 आल्यानंतर आता वी नीड टू लर्न. जर का 6 नोव्हेंबर नंतर असं लक्षात आलं की वी हॅव दिस इन द कोर्स बट इट इज नॉट PMAY, इट इज PMAY 2.0, तर आपल्याला ते बदलावं लागेल. स्मार्ट सिटीचं पण 2.0 आलंय, राईट. या सगळ्या पॉलिसींचं, हे सगळ्या पॉलिसी ड्राफ्ट फॉर्मॅटमध्ये होत्या आणि ह्या नॅशनल पॉलिसी होत्या. स्टेट हाऊसिंग पॉलिसी नवीन आली आहे मागच्या महिन्यात महाराष्ट्राची, आणि ती डिटेल्ड आलेली आहे आणि ती सजेशन आणि ऑब्जेक्शन, म्हणजे दॅट इज द लेटेस्ट. कारण की हा जो टॉपिक आहे तो करंट अफेअर आहे, इनडायरेक्टली करंट अफेअर रिलेटेड टू दी टाउन प्लॅनिंग, राईट. सो GIS GPS दिस शुड बी, म्हणजे हे नक्कीच असेल, याच्यात काही हेच नाहीये. 4th पॉइंट नक्की असेल. फक्त कुठे ना कुठे सेकंड आणि थर्ड मध्ये ह्या सगळ्या, जर का तुम्ही मागच्या वर्षी दिलं असेल तर हे अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी 2013 पासनं 8 पासनं ड्राफ्ट मध्येच आहे, लँड युटिलायझेशन ड्राफ्ट मध्ये आहे, हाऊसिंग ड्राफ्ट मध्ये आहे. सो इट मे पॉसिबल दॅट याला स्टेट करून ज्या सध्या आपल्याला आहे अप्लिकेबल त्या असतील. म्हणून मी दोन्ही बॅचेसला हे अजून शिकवत
because I am waiting for the syllabus. Only this point is left, right? So इथे या गोष्टी काय झाल्या आहेत की बाकी फॉर शुअर दिस इज नॉट गोइंग टू चेंज, कारण की हे तर पूर्ण नीव आहे आपल्या एक्झामच्या याची. दिस इज नॉट गोइंग टू चेंज, दिस इज नॉट गोइंग टू चेंज. इथे पण काहीच नाही बदलणार आहे, इथे पण नाही बदलणार आहे. सो मोस्ट प्रोबेबली 95% सिलेबस विल बी सेम टिल दी 6th of November. एक 15 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला क्लिअर पिक्चर अजून होईल सिलेबसला घेऊन, पण कोणत्याच प्रकारे इथे एवढं चेंज होण्याचा पॉइंट दिसत नाही. जे काही टीपीच्या याच्यात काही पॉइंट्स आहेत प्लॅनिंग थेरीजला घेऊन किंवा हे, सो दॅट इज अन ॲडेड पॉइंट ज्या टीपीला आहेत, स्कीम्स आहेत, न्यू टाउन्स आहेत, या गोष्टी ॲडेड ऑन आहे. बाकी सिलेबस सेम असतो. क्लिअर आहे की आपल्याला एक 15 नोव्हेंबर पर्यंत परत तुम्हाला क्लिअर पिक्चर येईल की काय होणार आहे. सो वी आर स्टार्टिंग आर लाईव्ह बॅच फ्रॉम 15th of October, राईट? सो सावजी सर, सुकेकर सर आणि मी विल बी देअर. आणि देर आर द म्हणजे ज्या आपल्याला नेहमीच आपल्याकडे सेम फॅकल्टी आहेत नेहमीच, RTS, RTI, GIS, GPS सगळ्यांसाठी वी हॅव द अदर फॅकल्टी, बट ऑलमोस्ट पोर्शन विल बी कवर्ड बाय 3 of us, राईट? सो पहिले क्वेश्चन विचारा आणि मग पुढच्या 2-3 स्लाइड मी एक्सप्लेन करेल. मला लक्षात देणार 5 व्ह्यू आहे, ठीक आहे? 5 टाइम्स व्ह्यू आहे. एका तासाचं लेक्चर असेल तर तुम्ही 5 तास बघू शकता. फर्स्ट थिंग, मागच्या वेळेस 3 तासच होतं आणि दॅट इज मच मोर दॅन इनफ. प्लस हा 5 तास तुम्ही कितीही करा, जर का तुम्ही माझे ओल्ड स्टुडंट असाल तर तुम्हाला माहिती आहे माझे 2 ते 3 व्ह्यूजच्या वरती यू कॅन नॉट, म्हणजे लर्न होऊन जातं, अंडरस्टँड होऊन जातं आणि वापरत नाही. सो येस, 5 टाइम्स व्ह्यू आहे आणि दॅट इज मच मोर दॅन इनफ. विथ दॅट या 9,900 मध्ये सो तुम्हाला मागच्या वर्षीचे टीपीएचे पण क्लासेस आणि एटीपीचे पण क्लासेस दोन्ही गोष्टी एक सोबत मिळणार आहेत. जर का ज्याला टीपीएचे पण क्लासेस डिटेलमध्ये करायचे आहे, पण जर का ज्याला एमसीक्यू बेस्डच करायचं आहे, म्हणजे देर आर द 2 ऑप्शन्स. मी काय सांगितले तुम्हाला, एक तर एक एटीपी प्लस देर आर द फ्यू पीपल्स की नाही मॅडम माझं जमेल आणि मी करेल. सो डिटेल लेक्चर आणि एटीपी हे दोन्ही सोबत असेल. सो दोन्ही लेक्चर्स म्हणजे याची लाईव्ह बॅच प्लस याचे रेकॉर्डेड लेक्चर्स सोबत सोबत जर का तुम्ही ओल्ड बॅचेस केल्या तर दोघांचे रेकॉर्डेड लेक्चर्स विल बी अवेलेबल ॲट 9,900. बट किंवा हे तर लेक्चर्स अवेलेबल होतीलच, सोबत सोबत वी हॅव लॉन्च्ड ओनली द एमसीक्यू बेस्ड 2000 प्लस एमसीक्यू प्लस त्याच्यात टेस्ट सिरीज, क्विक रिव्हिजन नोट्स, एव्हरीथिंग इज देअर. आणि दॅट इज ॲट अफोर्डेबल प्राइस, दॅट इज 800. आणि ते पण उद्यापर्यंत 10% डिस्काउंटवर आहे. सो दोन्हीला मॅच करायचं असेल तरी ऑप्शन आहे, दोन्ही डिटेलमध्ये करायचं असेल तरी ऑप्शन्स. क्लिअर आहे पृथ्वीराज? आर देअर द सेपरेट लाईफ? येस. Yes, one more thing, correct. So for the TP we have exclusively different, कारण की ATP ला फार बेसिक पासून जावं लागतं आणि TP ला म्हणजे यू हॅव दॅट बेस. कारण की जेव्हा जर का तुम्ही बघा तर एटीपीच्या क्लासेसमध्ये डीपी कसा दिसतो या बेस पासून आपण स्टार्ट करतो आणि पुढे जातो. पण तेवढ्या गोष्टी, तेवढ्या बेसिक गोष्टी टीपी वाले जे ऑलरेडी दे आर समवेअर एक्सपिरियन्स्ड, त्यांना एवढ्या बेसिकची गरज नाहीये आणि त्यांना एक डिफिकल्टी लेवल सुद्धा पुढे जाते. सो टीपीची बॅच वेगळी आहे. टीपीच्या बॅचची फीस 15,000 आहे आणि त्याच्यावरती सध्या 10% डिस्काउंट सुरू आहे. सो दिस इज डिफरंट बॅच आणि लेवल ऑफ डिफिकल्टी इज लिटिल अपर वन.
अँड द सेकंड वन इज बेसिक क्लिअर आहेत हे कन्सिडर करून आपण टीपीच्या बॅचेस देतो. बेसिक म्हणण्याचा अर्थ काय होतो की खूपदा असं होतं की UDCPR काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे सध्या तरी. कारण दॅट इज फॉर शुअर, जर का इफ यू आर अ जस्ट पास आउट स्टुडंट, सो UDCPR किंवा या सगळ्या गोष्टी नाही माहिती असतात. बट इफ यू आर अ वर्किंग समवेअर, यू नो द बेसिक्स. सो टीपीचा वेगळाच कोर्स आहे, राईट. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये भरू शकता, फक्त त्याला डिस्काउंट नाही लागेल. 11,000 फीज आहे, 6,000 आणि 5,000. मानसी जाधव, आय गेस यू आर अ ओल्ड स्टुडंट अँड युअर मीन्स I guess that. So 7,700 is only the fees. Already demo lectures are there on the YouTube. Plus there are the some things. म्हणजे जसं मी फक्त एक ऍडेड ऑन पॉइंट सांगते रिया, म्हणजे तुम्ही हेच केलं आहे आता, विचारलं आहे म्हणून, की सध्या यावेळेस फक्त ऍडेड गोष्टी काय झाल्या आहेत. आय विल टेल यू की म्हणजे जो मला मागच्या वर्षी असं कळलं की देर इज सम इश्यूज म्हणा किंवा देर इज सम डिफिकल्टी येतं अभ्यास करण्यात. सो जसं तुम्ही आय गेस यू आर एबल टू सी द PPT. जे मागच्या वेळेस आपल्याकडनं कुठे अजून डिटेलमध्ये घेण्याचं राहिलं होतं, सो यावेळेस वी हॅव कवर्ड दॅट पॉइंट टू. जसं फॉर एक्झाम्पल एकदमच कळत नाही की काय होतं आहे. सो दिस टाइम वी हॅव क्रिएटेड अ स्टोरी की बाबा कसं आरपी, कसं म्हणजे आरपी ऍक्च्युली रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन मधले कंटेंट सारखे आहेत, सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द रिजनल प्लॅन अँड डेव्हलपमेंट प्लॅन. सो वी हॅव क्रिएटेड अ कॉमिक अँड थ्रू दॅट कॉमिक की बाबा अनप्लॅन डेव्हलपमेंट होते, इनसाइड मध्ये तरी ठीक आहे की म्युन्सिपल काउन्सिल किंवा कॉर्पोरेशन बघते, पण आउटसाइडला काय होणार. सो फॉर दॅट रिझन आपण एका प्लॅनर कडे गेलो आणि त्याने आपल्याला एक्सप्लेन केलं की रिजनल प्लॅन एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय असतो. मग डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्याने तुम्हाला सांगितलं की रिजनल प्लॅन हे कोणत्या गोष्टीसाठी केलं जातं. आणि मग बाबा त्यांचा प्रश्न होता की विदिन द सिटी तर PMC बघतोय, पण आता आउटसाइड द सिटी कोण बघणार आहे. सो त्यांनी ते पण सांगितलं की एक रिजनल बोर्ड फॉर्म होतो, मग कोण कोण असतं त्याच्यात, मग सगळे मेंबर्स कोण आहेत. सो दिस इज वन फॉर्म ऑफ कॉमिक. अँड रिजन कसं फॉर्म होतं, म्हणजे प्रत्येक सेक्शनवर कुठे ना कुठे आपल्याला कॉमिकचं एक पिक्चर, कारण की म्हणजे सी बेसिकली माय मेमरी इज पिक्टोरियल मेमरी अँड इट इज सायन्स प्रूव्हन दॅट की पिक्टोरियल मेमरी ही नेहमी बेस्ट असते. सो कुठे ना कुठे मला इमेज आठवतं की असं असं मॅडमनी कॉमिकमध्ये लिहिलं होतं, इथे 12 मंथ लिहिलं होतं, इथे मर्ज म्हणलं होतं, इथे त्यांनी फोरकास्टिंग केलं होतं, मग इथनं सजेशन मागवले होते, हे होतं ते होतं. सो दीज आर दी पिक्टोरियल फॉर्मॅट की ज्याच्याने तुम्ही त्या आरपीचे सेक्शन 3 ते 20 पर्यंत अशा प्रकारे आपण मगअप करू शकतो. सी, सो दिस इज वन ऑफ द मेथड आय जस्ट टोल्ड यू की अशा प्रकारे काही आहेत. क्लिअर आहे रिया? अश्विनी, दिस इज अप टू यू. ऑब्विसली आय विल से की प्रिपेअर करा. जॉब करणारे वर्किंग लोक खूप आहेत आणि ते प्रिपेअर करतात. येस, तुम्हाला आउट ऑफ द कम्फर्ट झोन अभ्यास करावा लागेल अँड दॅट इज फॉर शुअर. जर का तुम्हाला काही अचीव्ह करायचं असेल तर यू हॅव टू मूव्ह फ्रॉम युअर कम्फर्ट झोन. करंट अफेअर हा करंट अफेअर नाहीये. करंट अफेअर विल बी कव्हर बाय मी. त्याच्यानंतर GIS आहे, त्याच्यात तर GIS वाले सर, त्याच्यात स्कीम्स आहेत बाय द सुकुईकर सर, त्याच्यात पॉलिसीज आहेत दॅट इज कव्हर्ड बाय मी.
Thank you, Yogendra. So this is how you can manage your time. Be clear about it की मला काय करायचंय. मी तुम्हाला तिन्ही ऑप्शन्स इथे ओपन करून दिलेले आहेत की आपण कोणत्या गोष्टीला जाऊ हे तुम्ही एकदा क्लिअर करा की मला एटीपी करायचं आहे विथ टीपीए ॲज अ चेरी, तर गो फॉर द एटीपी कोर्स प्लस एमसीक्यू कोर्स. मला फक्त डिटेलमध्ये आय हॅव अ लॉट ऑफ टाइम आणि मला एटीपी आणि टीपीए दोन्ही डिटेलमध्ये करायचे आहेत. दोघांसाठी सुद्धा वी हॅव द ऑप्शन. जर का मला टीपी करायचं असेल आणि आय हॅव सम बेस सो गो फॉर द टीपी. पण मी डीपी म्हणजे खूप सारे एटीपी टीपीचे कोर्स जॉईन करतात. आय विल सजेस्ट, म्हणजे मी हे नाही म्हणत आहे, फक्त मी सांगतेय की द लेवल ऑफ द डिफिकल्टी इज लिटिल. म्हणजे त्या केसमध्ये जर का तुम्ही सुपेकर सर किंवा सावजी सर किंवा हु आर द अदर फॅकल्टीज, जोशी सर, केशव जोशी सर आणि अदर फॅकल्टीज, त्यांना बेसिक क्वेश्चन्स तिथे यू कॅनॉट आस्क, कारण की त्या केसमध्ये थोडासा कन्सेप्च्युअल क्लिअर आहे हे कन्सिडर करून शिकवलं जातं. सो टीपी साठी वी हॅव द एक्सक्लुझिव्ह कोर्स, कारण की त्यांचा पण टाइम वाचायला पाहिजे, अननेसेसरी ते पण बेसिक्स मध्ये नाही जायला पाहिजे, राईट. सो तो एक आहे. आणि जर का तुम्ही डिप्लोमा होल्डर आहात, फक्त टीपीए करायचं आहे, यू हॅव द अदर ऑप्शन्स, राईट. याला सोडूनही अजून क्वेश्चन्स असेल तर माझ्या टेलिग्रामला, व्हॉट्सअपला मेसेज करा. मला तरी वाटतं की फेब किंवा मार्च, फेब स्टार्टिंग किंवा मार्चमध्ये असायला पाहिजे होतं, बट आय एम म्हणजे नाही सांगू शकत. बघा मागच्या वेळेस 8 महिने मिळाले, त्याच्या अगोदर 3च महिने मिळाले. सो देर आर द मेनी फॅक्टर्स की एमपीएससीच्या कॅलेंडरमध्ये बाकीच्या एक्झाम्सच्या ओव्हरलॅपिंग कुठे होते, अजून आपल्याला सिलेबस आला नाहीये, सिलेबसला 15 नोव्हेंबर पर्यंत टाइम लागेल, त्याच्यानंतर ते एक्झाम घेतील. सो म्हणजे मी डिसेंबर एंड, मॅक्स टू मॅक्स जानेवारी स्टार्ट पर्यंत, डिसेंबर एंड पर्यंत आपला सिलेबस कम्प्लीट होईल, दॅट आय कॅन अश्युअर. एकाच दिवशी नसतं एटीपी आणि एटीपी करायचं डिटेल फक्त योगेश नाव MES प्रिलिम्स. मी सिव्हिलला मोस्टली हातच नाही लावत. सो नाव इट इज अप टू यू वेदर टू गो फॉर द MES or ATP or TPA, anything, right? चलो, आय गेस या लेक्चरमध्ये सगळ्यांचे येस 1 पॉइंट इज लेफ्ट, दॅट इज COAचं रजिस्ट्रेशन. आज दुपारपर्यंत युट्यूबला तुम्हाला डिटेल व्हिडिओ मिळेल. मी फुल प्रोसेस करेल की कुठे कोणत्या वेबसाईटला जायचं, काय होतं. खूपदा असं होतं की ती स्टकअप होऊन जाते आणि ती विंडो फक्त अशी दाखवते की नाव यू आर डन विथ इट, पण तिथे कोणताच ऑप्शन येत नाही. इट्स जस्ट बिकॉज ऑफ दी म्हणजे सर्च इंजिन. दुसरं सर्च इंजिन करून आपण तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सो इन डिटेलमध्ये मी जेव्हा स्वतः रजिस्ट्रेशन करते आहे, सो तसा व्हिडिओ दुपारपर्यंत, मॅक्स टू मॅक्स संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळ्या आर्किटेक्टवाल्यांना कसं करायचं हे समजेल आणि तुम्ही ते रजिस्ट्रेशन करा, कारण की त्याची हार्ड कॉपी दिल्लीला पाठवावी लागते. आफ्टर द रजिस्ट्रेशन देन यू हॅव टू गो फॉर दी हार्ड कॉपी आणि दॅट यू हॅव टू, देर आर द 2 ऑप्शन्स. दिल्लीला जाऊन ते सगळं व्हेरीफाय करणार, तरीही ते ऑन टाइम नाही मिळणार आहे. इट विल टेक अ टाइम. सो बेटर इज दिस इज द ऑप्शन. दोन्ही एक्सप्लेन करेल. रिन्युअल पण तिथेच आहे, सगळ्या ऑप्शन COAच्या वेबसाईटला रिन्युअलचं पण ऑप्शन आहे आणि न्यू रजिस्ट्रेशनचं पण ऑप्शन आहे, राईट. चलो,
अजूनही काही प्रश्न असेल तर टाका मला टेलिग्रामला, व्हॉट्सअपला. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. ओपन टेलिग्राम ग्रुप ॲज अ एज्युफेस्ट अकॅडमी. स्टार्ट करणे योग्य राहील का? इट्स अप टू यू. खूप सारे लोक आहेत तुमच्यासोबत, पण तेच आहे इट्स. हे बघा, सगळे लोक करतात, पण व्हॉट इज डिफरंट? द डिफरन्स इज डेडिकेशन. मॅडम तुम्ही म्हटलं होतं फ्रेशर म्हणून आहे आणि मला केलं मी नाही झालं, बिकॉज द डेडिकेशन. तुम्ही डेडिकेटेडली करा, फॉर शुअर 2-3 महिने मध्ये होऊ शकतं. व्हॉट्सअप ग्रुप नाही आहे, सॉरी व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती पण लिंक मिळेल, ओपन चॅनल आहे आणि टेलिग्राम पण आहे. सो जर का टेलिग्रामला तुम्ही एज्युफेस्ट अकॅडमी सर्च केलं तर होईल. शॉर्ट ते ऍक्टच एवढे मोठे आहेत की शॉर्ट पिरियड मध्ये कव्हर नाही होत. स्टील विल ट्राय की जेवढं जो इम्पॉर्टंट आहे तेवढा यावेळेस काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण. सो तेवढं यावेळेस कव्हर होईल फॉर शुअर बॅचेसमध्ये. सो म्हणजे मागच्या वेळेसपासनं कळलं की अ लिटल वी नीड टू अंडरस्टँड इन द डीप. सो MLRC, म्युन्सिपल काउन्सिल, कॉर्पोरेशन थोडं डीप मागच्या वर्षीपेक्षा जास्त. सो विल ट्राय टू कव्हर दॅट. चलो बाय, टेक केअर. आता अभ्यासाला लागा. टेस्ट सिरीज कधी येईल, एक्झाम कधी होईल, हे प्रश्न दुसऱ्यांवर सोडा. आपल्या हातात जे आहे की माझा कन्सेप्ट क्लिअर आहे का, इज आय एम एबल टू अटेम्प्ट द. खूप सारे मी MCQचे क्लासेस जॉईन केले आणि मला खूप काही होते. आय एम गिव्हिंग यू अश्युरिटी, असं होणार नाहीये. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा. ऍट द एंड मंथ मध्ये तुम्ही खूप सारे सगळं करू शकाल. तशी टार्गेट हा सिलेबसचा ठेवा, स्कोर्सचा ठेवू नका. स्कोर्स डिपेंड अपॉन युअर पेपर. ठीक आहे. पेपर डिफिकल्ट आला तर 100ही मिळवणं सगळ्यांसाठी डिफिकल्ट होईल. पेपर इझी आला तर तुम्ही 200 पण मिळवू शकाल. सो स्कोअरचा टार्गेट नका ठेवू, सिलेबसचा टार्गेट ठेवा की मी कितपत सिलेबस डेपली कव्हर करू. सो दॅट इज द पॉइंट. बाय, टेक केअर. आणि अजूनही काही असेल तर एज्युफेस्टच्या फोन नंबरवरती फोन करून यू कॅन आस्क. थँक यू. थँक्स अ लॉट.